तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाविरोधात तिवसा तालुक्यात 30 जून रोजी दुपारी 12 वाजता भव्य एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे। अनुसूचित जातीतील 59 जातींना एकसंघ ठेवण्यासाठी आणि उपवर्गीकरणाला विरोध दर्शवण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आल्याची माहिती तिवसा उपवर्गीकरण कृती समितीने पत्रकार परिषदेत दिली। अनुसूचित जातींमध्ये मतभेद निर्माण करून 13% आरक्षणावर परिणाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे। या धोरणाला तीव्र विरोध करण्यासाठी आणि समाजाच्या भविष्यासाठी हा मोठा मोर्चा काढण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चाची सुरुवात एल्गार मोर्चाची सुरुवात स्थानिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून होणार असून भीमसैनिक महापुरुषांच्या वेशभूषेत सहभागी होणार आहेत। तसेच विविध सामाजिक संघटना कार्यकर्ते आणि सर्वपक्षीय राजकीय नेते पक्षभेद बाजूला ठेवून या आंदोलनात सहभागी होणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे। या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेला अनिल थूल, प्रशांत कांबळे, संदीप चक्रनारायण, सागर भवते, जानराव मनोहर, राजेंद्र शेंडे, भारत दाहाट, दिलीपराव जवंजाळ, संदीप दाहाट, प्रशिक शापा मोहन आदी उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता संदीप वानखडे, अमरावती। आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती तिवसाच्या वतीने 30 जून रोजी एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने जो जातीमध्ये भांडण लावायचा जो प्रकार सुरू केलेला आहे, या प्रकाराच्या या धोरणाच्या विरोधामध्ये इथे 59 जाती रस्त्यावर उतरणार आहे। 30 जून रोजी या तालुक्यातला जो 59 जातीचा जनसागर आहे तो या रस्त्यावर उतरणार आहे। उपवर्गीकरणामध्ये म्हणजे अनुसूचित जातीचं जे 13% आरक्षण आहे ते 13% आरक्षण संपवण्याचा घाट या सरकारने घातलेला आहे। 13% आरक्षणामध्ये आरक्षणाचं जे वर्गीकरण करणं सुरू आहे, या वर्गीकरणाचा विरोध म्हणून आम्ही हा एल्गार मोर्चा काढतो आहे। हा एल्गार मोर्चा जो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह ते तहसील कार्यालय तिवसा येथे निघणार आहे। या एल्गार मोर्चामध्ये लहान मुलांना आम्ही जे वेशभूषा करायसाठी आवाहन केलेलं आहे। जे महापुरुष आहेत त्यांची वेशभूषा करण्यात येणार आहे आणि एल्गार मोर्चा तिवसा तहसील कार्यालयामध्ये पोहोचल्यानंतर तिथे सभेत रूपांतर होणार आहे आणि रीतसर देशाचे जे पंतप्रधान आहे, राष्ट्रपती आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री आहे यांना निवेदन पाठवण्यात उपवर्गीकरण विरोधाचं निवेदन पाठवण्यात येणार आहे।